जय शंभूराज मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। बऱ्याचशा जणांना जिओची जी काही कॉल फॉरवर्डिंग करायची असते पण त्यांना करता येत नाही, तर तुम्हाला मी सांगतो की कॉल फॉरवर्डिंग कशा पद्धतीतून करू शकता। एकदम सिंपल असते, फक्त याचा चुकीचा वापर अजिबात करू नका। बऱ्याचशा जणांना माहिती नसते की कॉल फॉरवर्डिंग म्हणजे काय। तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची जर कॉल फॉरवर्डिंग जर चालू असेल तुमच्या मोबाईलवर, जर त्याला कॉल आला तर तो कॉल आहे तिथून तुम्ही सुद्धा तो ऐकू शकता। त्यासाठी तुम्हाला त्या मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग आहे ते ऑन करावी लागते। कशा पद्धतीने ऑन करायची काय सगळं काय डिटेल्स मी सांगतो। आणि मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनलाय की कॉल फॉरवर्डिंग कशा पद्धतीतून बंद करायची। याच्यावर जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर कॉल फॉरवर्डिंग एखाद्याची करायचं असेल ते जिओचं सिम असेल तर, आणि तुमचं जर जिओचं सिम नसेल तर कमेंट्समध्ये सांगा, मी त्यावर सुद्धा नेक्स्ट व्हिडिओ नक्की आणेन। ओके, सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने कॉल फॉरवर्डिंग करायची। सगळ्यात पहिले तर गोष्ट तुम्हाला दोन कोड सांगायचे, जसं की आता मी कोड 2 जी की आहेत ते मी सेव्ह करून ठेवलेत। हे जी की दोन कोड कशा पद्धतीने यूज करायचे ते सगळ्यात पहिले सांगतो। जो की पहिला कोड आहे तो सगळ्यात पहिले तर मी कॉपी करून घेतो। इथून जो की कोड असेल तो सगळ्यात पहिले तर इथून मी तो कॉपी करून घेतो। ओके, जो की कोड असेल बहुशा हा जी की कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसेल हा मी कॉपी करून घेतो। हा जी की कोड आहे तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं, डायल पॅड ओपन करून येथे बहुशा डायल पॅड आहे येथे तुम्हाला काय करायचं आहे, जो की मी आता कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बहुशा हॅश जो की आहे 2 1 आणि स्टार अशा पद्धतीने जी की हॅश असेल असं टाईप करायचं। आणि त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले स्टार्टिंगला हा कोड टाईप करायचा आणि त्यानंतर तुमच्या कोणाचे समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची कॉल फॉरवर्डिंग म्हणजे तुमचा नंबर असेल मोबाईलवर, तुम्हाला म्हणजे आता समजा माझा जी की कॉल फॉरवर्डिंग ही मला दुसऱ्याच्या मोबाईलमध्ये ऐकायची आहे, तर मी काय करेन, माझ्या जो की मोबाईलचा नंबर असेल तो मोबाईलचा नंबर तुम्हाला इथे समोर टाकायचा आणि लास्टला बहुशा येथे सुद्धा बहुशा हॅश जी की दाबलं आहे ते अजिबात विसरायचं नाही, लास्टला हॅश दाबायचं आहे। त्यानंतर इथून कॉल करून घ्यायचं। कॉल केल्यानंतर कॉल फॉरवर्डिंग आहे ती ऑन होणार आहे। त्यानंतर त्या व्यक्तीला जे काही कॉल्स येतील ते कॉल्स तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्हाला ऐकू येणार आहेत। सगळ्यात पहिले तर तुम्हाला हा जो की कोड आहे, कोड हा प्रॉपर तुम्हाला टाईप करायचा, जो की आता कोड बहुशा स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसेल। हा जो की कोड आहे मी अशा पद्धतीने इथून कॉपी करून जो की इथे मी पेस्ट करतो, बहुशा इथे मी पेस्ट करतो आणि मग तुम्हाला समजेल। जसं की आता इथून पेस्ट केला आहे हा जी की कोड आहे बहुशा मी मोबाईल नंबर सुद्धा इथे टाकलेला आहे। ओके, तर बघू शकता हा जी की मोबाईल नंबर मी इथे टाकला आहे। एक मिनिट, थोडासा मोबाईल नंबर आपला इथे थोडासा हा टाकून बघू। ओके, जो की आता आपण मोबाईल नंबर बघू शकता अशा पद्धतीने थोडासा इथे मी हा मोबाईल नंबर टाकला आहे। ओके, हा मोबाईल नंबर मी टाकलेला आहे। त्यानंतर फक्त इथे कॉल्सवर क्लिक करायचं। ज्यावेळेस कॉल्सवर क्लिक करतो ह्या मोबाईलवर जे की काही कॉल्स येणार हे सगळे कॉल्स आहेत ती ह्या नंबरवर मी ऐकू शकतो। जो की हा तुम्ही समोर नंबर जो की हा मी टाकलेला आहे या नंबरवर मी ऐकू शकतो। पण सुरुवातीला हा कोड तुम्हाला टाकायचा आणि लास्टला हॅश जी की आहे हे सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे। येणेच तुमचं जे काही कॉल फॉरवर्डिंग ऑन होणार आहे। ओके, आता कॉल फॉरवर्डिंग तर तुमचं ऑन झालेलं आहे, पण आता समजा तुम्हाला बघायचं असेल की आपलं कॉल फॉरवर्डिंग ऑन आहे का नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तर दुसरा एक कोड तुम्हाला हा जो की कोड तुम्हाला दिसत असेल, हे दोन्ही पण कोड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तेथून तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या कमेंट्समध्ये सुद्धा मी पिन केलं आहे। जो की तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा हा जो की कोड आहे तो दिसत असेल, जो की हा कोड तुम्हाला दिसत असेल। हा कोड आहे तुम्ही डायल करणार आणि त्यानंतर कॉल्सवर तुम्हाला फक्त क्लिक करायचं। जेव्हा कॉलवर क्लिक करणार त्यानंतर बघू शकता येथे तुम्हाला समजेल जो की तुम्ही नंबर जो की मागे टाकला असेल तो नंबर इथे व्हॅलिड जो की आता दिसत नाही, पण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कॉल फॉरवर्डिंग ऑन करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते इथे जो की मोबाईल नंबर आहे तो दिसून जाईल आणि तुम्हाला समजेल की कॉल फॉरवर्डिंग जी की आहे ह्या नंबरवर ट्रान्सफर होत आहे आणि सक्सेसफुली ऑन झालेलं आहे। आता तुम्हाला कॉल फॉरवर्डिंग बंद कशा पद्धतीतून करायचं याच्यावर जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्समध्ये येस टाईप करा, मी त्यावर एक व्हिडिओ बनवीन आणि त्या व्हिडिओ बनल्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन सगळं काय डिटेल्स त्यात करेन की कशा पद्धतीतून बंद करायचं आणि माहिती करून कशा पद्धतीने घेऊ शकता ते तुम्हाला आता समज असेल। जो की दोन्ही पण कोड मी दिले ते कोड इझिली यूज करू शकता। जो की स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला जो की हा एक कोड तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, हा एक कोड तुम्हाला इथून टाईप करून घ्यायचा आणि कॉलिंगवर क्लिक केल्यानंतर कॉल फॉरवर्डिंग ऑन आहे का नाही ते तुम्हाला समजून जाईल। अशा पद्धतीने तुम्ही जिओची कॉल फॉरवर्डिंग करू शकता एकदम सिंपलमध्ये। जे की दोन्ही पण कोड्स आहेत, जे की तुम्हाला कोड बघू मी सेव्ह करून ठेवले, हे दोन्ही पण कोड आहेत ते तुम्हाला इझिली भेटून जातील आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट्समध्ये। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।